शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी 2022 नंतरच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर गंभीर टीका केली आहे. राज्याच्या राजकारणात चिखलफेक सुरू आहे आणि विकास कामं बाजूला पडली आहेत, असे त्या म्हणाल्या. सत्तांतरानंतर सुरू झालेली राजकीय कुरघोडी, आरोप प्रत्यारोप आणि सत्ता मिळवण्यासाठी होणारी धडपड यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकांच्या प्रश्नांवर लक्ष न देता केवळ खुर्चीसाठी लढा सुरू असल्याचीही टीका त्यांनी केली. ज्या पद्धतीने 2022 नंतर या महाराष्ट्रामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आणि त्या चिखल झाल्यानंतर जो सगळ्यांना तो त्रास होतोय, नागरिकांना पण त्रास होतोय, कारण परप्रांतीय लोक आता भारी होऊ लागले आहेत. त्यांना प्रत्येकाला असं वाटायला लागलंय की आमचा बाप कोणतरी वेगळा आहे, आम्हाला सगळ्या या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मदत करणारा आमचा बाप आहे, असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आमच्याकडनं उद्धवजींपासून ते अगदी सगळेच सकारात्मक आहेत. संजय राऊतांनी तर सांगितलं मागे वळून पाहायचंच नाहीये, कारण मागे वळून जेवढा बघाल तेवढा चिखल दिसेल आणि त्या चिखलात परत जायचं नाहीये. त्यामुळे आपण सकारात्मक राहूया, भविष्य बघूया. काही पे रोलवर असलेले बोलतात पण